लोकांनी लोकांसाठी चालवलेलं शासन म्हणजे लोकशाही. लोकशाहीमध्ये प्रत्येक मुद्दा हा महत्वाचा असतो आणि त्यातल्या त्यात प्रश्न जर लोकांच्या हिताचा असेल तर त्या प्रश्नाला एक अनन्यसाधारण असं महत्व आहे. आपल्याकडे असे बरेच प्रश्न आहेत जे वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत. काही देशाचे आहेत, काही राज्याचे आहेत आणि काही त्या स्पेसिफिक एरियाचे सुद्धा आहेत. महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून छत्रपती संभाजीनगरला ओळखलं जातं आणि याच छत्रपती संभाजीनगरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनचा एक प्रश्न प्रलंबित आहे, तो म्हणजे पिण्याच्या पाण्याचा मुद्दा. गेल्या 11 दिवसातून एकदा पाणी येणाऱ्या या पर्यटन राजधानीमध्ये सध्या एक नवीन घोषणा सर्वत्र ऐकायला मिळते आणि ती घोषणा आहे लबाडांनो पाणी द्या. आणि या मोहिमेची सुरुवात करतायत महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते माननीय अंबादास दानवे साहेब. आज आपल्या सोबत आहेत माननीय अंबादास दानवे साहेब. साहेब स्वागत आहे तुमचं. सर्वात आधी पहिला प्रश्न म्हणजे ही लबाडांनो पाणी द्या ही संकल्पना नेमकी काय आहे आणि खरंच ही मोहीम चालू करण्याची गरज का पडली? एकतर या संभाजीनगरला पाण्याचा प्रश्न सातत्यानं आहे. असं असताना मागच्या ह्या महिन्या 2-4 महिन्यापासून जवळपास या 4-6 महिन्यापासून या शहराला पाण्याचा गॅप हा 8 दिवस 9 दिवस 10 दिवस 11 दिवस 12 दिवस काही काही ठिकाणी 14 दिवसाचा आहे. आणि मग 14 दिवसाचा गॅप असताना लोक पाण्यासाठी त्रस्त आहेत. असं असताना निश्चित आम्ही सत्तेत राहिलेलो आहे, महापालिका असो राज्य असो, इथं सत्तेत आम्ही राहिलेलो आहोत. परंतु मागच्या काळामध्ये 2022ला असंच पाण्याच्या विषयी भारतीय जनता पार्टीनं देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं. हे आंदोलन ज्यावेळेस झालं त्यावेळेस शिवसेनेची सत्ता होती राज्यामध्ये. महापालिकेची बॉडी तर काही नव्हती, कारण महापालिकेचं 2020 पासून इलेक्शन पेंडिंग आहे, आता जवळपास 5 वर्ष झाले. परंतु त्यावेळेस शिवसेनेचं लक्ष महापालिकेवर होतं आणि आम्ही 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी देत होतो. 2 दिवसाला 3 दिवसाला पाणी असल्यावरही त्याच भारतीय जनता पार्टीनं आमच्या विरोधात आकांड तांडव केलं होतं, मोर्चे काढले होते, आक्रोश मोर्चा त्याला म्हटलं होतं. हा झाला एक मुद्दा. त्यावेळेस ही योजना 1680 कोटीची होती. ही योजना तशी 700 कोटीपासून 1680 पर्यंत गेली. मधल्या काळात 1200-1300ची होती आणि त्या काळात या 1300 कोटीचे 1680 कोटी झाले म्हणून सुद्धा एक आरोप शिवसेनेवर म्हणजे आमच्या पक्षावर केले होते. हा एक टप्पा. दुसरा टप्पा विधानसभा निवडणुका मागच्या वर्षी झाल्या सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये. त्याच प्रचाराला सगळे नेते आले होते. त्याच याच भारतीय जनता पार्टीनं या शहरात 3 महिन्यात पाण्याची योजना पूर्ण करतो अशा प्रकारचं अभिवचन दिलं होतं. अशा 2 गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या राज्याचे जे सर्वोच्च नेते देवेंद्रजी त्यांनी दिलेल्या. असं झालेलं असताना त्यावेळेस 3 दिवसाला पाणी असताना मोर्चे काढले गेले. मग आता आमचा प्रश्न असा आहे की जर 11 दिवस झाले 12 दिवस झाले तुम्ही पाणी देत नाही तर तुम्ही खोट्या घोषणा केल्या 2022ला 23ला 24ला 1680 कोटीची योजना तर ऑफिशियली आत्ताच्या घडीला 2740 कोटीची आणि 3334 रुपयापर्यंत जाणार आहे, कोटीपर्यंत जाणार आहे. मग मला सांगा पाणी नाही, 1680 कोटीची योजना 2740 कोटीवर गेली, म्हणजे 1060 कोटी रुपये का वाढले? पाणी 10-11 दिवसाला 12 दिवसाला का झालं? याचाच अर्थ तुम्ही मतासाठी या शहराला लबाडी करून खोट्या गोष्टी करत होते आणि म्हणून त्याच्यातून असं सुचलं, कारण ज्या पद्धतीनं यांनी खोट्या घोषणा केल्या खोट्या गोष्टी केल्या या लबाडीच्या होत्या आणि म्हणून आम्ही या आंदोलनाला नाव दिलं लबाडांनो पाणी द्या. उगाच गप्पा मारू नका, पाणी द्या शहराला. याच्यातून मला असं वाटतं अशा पार्श्वभूमीतून या आंदोलनाचा उगम झाला. साहेब, राजकारणात असं म्हणतात नेहमीच की जनतेचे काळजी असणारा पक्ष म्हणजे विरोधी पक्ष असतो, कारण जेव्हापर्यंत सत्तेत असतो त्यावेळेपर्यंत लोकांचे प्रश्न दिसत नाही, पण विरोधी पक्षात दिल्यावर ते दिसतात. अनेकदा असा आरोप केला गेला, म्हणजे आता जे मंत्री आहेत ते असं म्हणतात की तुमचंही सरकार होतं, तुमच्या सरकारमध्ये तुम्ही काम केलं नाही आणि म्हणून आता आम्ही काम करतोय, म्हणून ते आता सगळे आरोप चालू आहे आणि आंदोलन चालू आहे. पण आता हा पाण्याचा प्रश्न जो आहे तो आजचा नाहीये, अनेक वर्षांपासूनचा आहे. म्हणजे मला जसं आठवतं 2006ला पहिल्यांदा जी योजना आली होती समांतरच्या आधी 379 कोटीचं समथिंग त्याचं बजेट होतं, महानगरपालिकेने प्रपोज केलेलं. आज ते 2740 कोटीपर्यंत येऊन पोहोचलं. 2006 पासून ते 2025 पर्यंत 19 वर्षात, जेव्हा म्हणजे 2014 ते 19 तेव्हा तुम्ही सत्तेत होतात, म्हणजे युतीचं सरकार होतं, तेव्हाही ते झालं नाही. त्याआधी राज्यात
आघाडीचं सरकार होतं त्यावेळी ते झालं नाही, आणि नंतर 19 ते 22 मध्ये जेव्हा आपलं महाविकास आघाडीचं सरकार होतं तेव्हाही ते झालं नाही, आता महायुतीचं सरकार आहे तरी ते झालं नाही. नेमकं संभाजीनगरच्याच पाण्याचा असा काय प्रश्न आहे की जो 19 वर्ष सुटत नाहीये, आणि विरोधी पक्षात असलेल्या प्रत्येक पक्षाला वाटतं की पाणी तर मिळालं पाहिजे, पण मग लोकांना पाणी का मिळत? हे भैया दोन प्रश्न याच्यात दोन विषय स्वतंत्र. एक पाण्याची जलवाहिनी असली पाहिजे, त्याच्यातून पाणी आलं पाहिजे, हा एक स्वतंत्र विषय आहे. बरोबर. दुसरा विषय आहे की या शहराला पाण्याची आवश्यकता किती. बरोबर. या शहराला पाण्याची आवश्यकता आहे 240 MLD. बरोबर. रोज आताची जी पाईपलाईन आहे याच्यातून 140 MLD पाणी येतं. बरोबर. ही योजना आहे 1975ची. 140 MLD पाणी येतं, याचाच अर्थ शहराला 240 आवश्यकता आहे. 240 जर MLD पाणी पूर्ण करायचं ते 2 दिवसात पूर्ण होऊ शकतं. 2 दिवसात 280 MLD पाणी असतं. बरोबर. आमचं म्हणणं असं आहे, सगळ्यात फर्स्ट जलवाहिनी स्वतंत्र मुद्दा आणि पाणी पुरवठा स्वतंत्र मुद्दा. जर 240 MLD पाणी लागतं तर तुम्ही 2 दिवसात 280 MLD पाणी इथं पोहोचतं, तर डिस्ट्रीब्युशन नीट नियोजित केलं तर आपण शहरातील जनतेला पाणी देऊ शकतो 1 दिवसाआड. बरोबर. मी म्हणत नाही एकदम रोज देऊ शकतो, दिवसभर देऊ शकतो, तेवढं नाही देऊ शकत, पण 1 दिवसाआड पाणी आपण या शहराला देऊ शकतो. साधा प्रश्न आहे, 240 MLD पाणी लागतं, 140 रोज येतं. 2 दिवसाचा हिशोब केला तर आपल्याला 280 येतं, आपल्याला लागतं 240. ठीक आहे, 40 MLD पाणी कुठं वेस्टेज जात असेल, चोरी होत असेल, अन्य काही त्याच्यात अपप्रचार होत असेल, नळ कनेक्शन बोगस असतील, असं आपण समजू. आणि म्हणून एक तर नियोजनाचा अभाव या सगळ्या यंत्रणेतला हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे. एक पाण्याच्या पाईपलाईनचा मुद्दा हा स्वतंत्र आहे. तुम्ही म्हणता 2006 वगैरे पासून सुरुवात झाली, काही योजना झाली नव्हती. योजना पहिल्यांदा मला वाटतं 12-13ला झाली. ही योजना 12-13ला झाली. त्याची 700-750 कोटीची होती, 750 कोटीची योजना होती. या योजना ज्या शिवसेना सत्तेत होती त्यावेळेस ही योजना आली. मनमोहन सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते देशाचे, राज्याचे मुख्यमंत्री विलासराव होते. त्या काळात खैरे साहेबांच्या पुढाकारातून ही योजना निश्चित आली. पण त्या काळात या योजनेवर भ्रष्टाचाराचे आरोप झाले. शिवसेना आणती, शिवसेनेमुळे या शहराला पाणी मिळेल याच्यामुळं त्यावेळेस जे लोक होते राजकीय दृष्ट्या त्यांनी आम्हाला विरोध केला. त्यात भारतीय जनता पार्टी युतीत आमच्या सोबत असतानाही भारतीय जनता पार्टीनं विरोध केला. आणि मग असं होत असताना, भ्रष्टाचाराचे आरोप शिवसेनेवर सातत्यानं होत असताना, मग मला असं वाटतं महानगरपालिकेमध्ये याच्यात ही योजना रद्द करण्याचा निर्णय झाला. याच्यात भारतीय जनता पार्टी आघाडीवर होती. हा पहिला विषय संपला. मग दुसऱ्यांदा ही योजना झाली 1680 कोटीची. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना प्रशासकीय मान्यता मिळाली, बाकी काही झालं नाही. प्रशासकीय मान्यता हजारो करोडो रुपयाची होऊ शकते, अनेक योजनाची होऊ शकते, प्रत्यक्षात अंमलबजावणी अवघड असते. पण उद्धवजी मुख्यमंत्री 2019ला झाल्यानंतर ही 1680 कोटी रुपयाचं टेंडर निघालं. हे टेंडर मंजूर झालं. जिंदाल नावाची कंपनी होती. आणि कोविड असताना 2020 मध्ये या योजनेच्या कामाची सुरुवात झाली. ही सुरुवात झाली असताना तेव्हा स्वतः उद्धवजी 2-3दा, आदित्यजी 2-3दा या कामाची पाहणी करत होते. आम्ही सुद्धा करत होतो. काम व्यवस्थित चालू होतं. दुर्दैवानं 2022ला आमचं सरकार गेलं. 39 किलोमीटरचं हे पाणी आहे, जायकवाडी पासून संभाजीनगर पर्यंत आणायचं. असा क्रायटेरिया होता की दर 1 महिन्याला 3 किलोमीटरची लाईन व्हावी, म्हणजे 13 महिन्यामध्ये 39 किलोमीटर हे होईल. म्हणजे 2021-22ला हे काम व्हायला पाहिजे होतं. दुर्दैवानं कोविडच्या काळात आणि देशामध्ये सगळीकडे जलजीवन मिशनचं काम मोठ्या प्रमाणावर चालू असल्यामुळं पाईप जसे पाहिजे तसे ज्या वेळेस पाहिजे त्यावेळेस उपलब्ध होत नव्हते, त्याला उशीर होत होता. म्हणून या कामाला उशीर झाला. नंतर हे सगळं उपलब्ध झाल्यानंतर उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम सुरू झालं आणि सरकार गेलं. 2022ला हे सरकार आल्यानंतर या योजनेकडे कमालीचं दुर्लक्ष झालेलं आहे. आता तर रस्त्या खालून पाण्याची लाईन झाली. आता कोर्टाने सांगितलं की हा रस्ता बाजूला करा. पाईपलाईन तर अंथरून टाकलेली आहे. अजून सुद्धा महत्वाचे पॉइंट्स 3 किलोमीटरचे जोडायचे बाकी आहे आणि ते काही सोपं काम नाही. बेसिक अशा पद्धतीनं या सगळ्या पाईपलाईनचा इतिहास आहे आणि हा इतिहास बदलण्यासाठी मला असं वाटतं अजून 1 वर्षभर लागू शकतं अशा प्रकारची स्थिती आहे. याला कारण जर तुम्ही पर मंथ 3 किलोमीटरचं काम जर केलं असतं तर मला असं वाटतं आता पण योजना सुरू व्हायला पाहिजे होती, परंतु मधल्या काळामध्ये ह्या योजनेची गती 0 होती.
नेमकं असं काय कारण आहे, म्हणजे तुम्हाला असं काय वाटतं? कारण बघा, तुम्ही स्वतः महानगरपालिकेच्या निवडणुकीवर म्हणजे नगरसेवक पदापासून तुमची सुरुवात झाली आहे. तुम्हाला अजबनगर वॉर्ड मला वाटतं, अजबनगरमध्ये एक दिवसाआड पाणी येऊन जवळपास आता 15 वर्ष 20 वर्ष होत असतील, म्हणजे 15 वर्ष जवळपास होत आलेले आहेत, 10-15 वर्ष झाले. कुठलं असं कारण आहे की ज्यामुळे ह्या गोष्टी मिळाल्याच नाही? कारण आजही म्हणजे जसं तुम्ही म्हणताय की याआधी 8 दिवसाआड, कधी 4 दिवसाआड, जेव्हा सरकार होतं तेव्हा 4 दिवसाआड पाणी यायचं, पण कधीच 1 दिवसाआड पाणी गेल्या 15 वर्षात मिळालं नाही. याला कारण काय होतं? म्हणजे प्रशासकीय उदासीनता होती, इथलं राजकीय नेतृत्व कमी पडत होतं, का भ्रष्टाचार होता? नेमकं काय कारण होतं की गेल्या 15-20 वर्षापासून तोच मुद्दा आहे? म्हणजे जसं तुम्ही सांगितलं की पाईपलाईनचा मुद्दा हा वेगळा आहे, बरोबर आहे, पाणी तर आपण 1 दिवसाआड देऊ शकतो जर पाणी आपल्याकडे आहे, पण नेमकं असं कुठलं कारण आहे की ज्यामुळे अशा गोष्टी, जसं तुम्ही प्रशासनावर ज्या पद्धतीने तुम्ही आसूड घेतलाय गेल्या काही दिवसामध्ये, तुम्ही प्रशासनाचं पण सांगितलेलं आहे की ज्या पद्धतीने ते काम करत नाही, नेमकं असे 3 पैकी कुठलं कारण आहे? एक तर प्रशासकीय उदासीनता आहे ज्याच्यामुळे पाणी मिळत नाहीये, राजकीय नेतृत्व कुठं कमी पडतंय का, की भ्रष्टाचार आहे? या सगळ्यामध्ये मूळ काय नाही? हे पहा, पाणी डिस्ट्रीब्युशन करणं हे तांत्रिक काम आहे, बरोबर, हे राजकीय काम नाहीये. बरोबर. हे काम काय मी एखादी सभा घेतली तर पाणी नीट होईल अशातला भाग. याला पाणी डिस्ट्रीब्युशन हे तांत्रिक काम आहे. पाणी जायकवाडीहून येतं आपल्याकडे संभाजीनगरात, 40 किलोमीटर 50 किलोमीटर दुरून पाणी आपल्याकडे येतं. आल्यानंतर एवढ्या मोठ्या शहराला डिस्ट्रीब्युशन करायचंय, हा मुद्दा आहे. डिस्ट्रीब्युशन करताना शहरातले जे वेगवेगळे जवळपास आता 64 जलकुंभ आहेत, आता मला वाटतं 39-40 त्याच्यातले चालू आहे. या सगळ्या ठिकाणाहून शहराचे पार्ट 2 आहे. जुनं शहर वेगळं आहे, नवीन शहर वेगळं आहे, नवीन पार्ट आता शहराच्या आजूबाजूला वेगळे निर्माण होत आहेत. असे वेगवेगळे 3 पार्ट या शहराचे. एक मूळ जुनं शहर, नवीन सिडको हडको, आणि आता नव्यानं कांचनवाडी असेल, सातारा देवळाई असेल, पडेगाव मिटमिट असेल, हे नव्यानं वसणारे हर्सुल सावंगी असेल, हे नव्यानं शहरात येणारे पार्ट, असे 3 पार्ट या शहराचे होतात. आता 3 पार्ट होत असताना या ठिकाणी पाणी पोहोचवणं, बरेच तर अजून डिनोटिफाईड एरिया पाण्याच्या दृष्टीनं, म्हणजे 30% एरिया तर अजून पाण्याची लाईन सुद्धा नाही या शहरामध्ये. जे समजा 100% जर गृहीत धरलं तर 30% डिनोटिफाईड एरिया आहे. इथं पाणी अजून पोहोचलेलं काही लाईन सुद्धा नाही. बाकीच्या 70 ठिकाणी लाईन तरी आहे, पाणी येणं न येणं. मला असं माझं मत आहे व्यक्तिगत, कारण मी नगरसेवक म्हणून, सभागृह नेता म्हणून काम केलंय, पक्षाचा एक प्रमुख म्हणून सुद्धा महानगरपालिकेच्या नगरसेवक प्रशासनावर एक सातत्यानं चर्चा, आमच्या वेगवेगळ्या बैठका होत असतात. जर कमिशनरनी ठरवलं, शहराच्या सिटींचे निर्णय ठरवलं, पाणी पुरवठा विभागाच्या इंजिनियरनी ठरवलं, 2 दिवसात पाणी पुरवठा नीट होऊ शकतो आत्ताही. पण त्याला रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून काम करावं लागेल. पाणी किती वेळात येतं, कुठं येतं, स्टोरेज किती, जलकुंभ भरायचे कधी, सोडायचे कधी, किती वेळ सोडायचं, याचं जर नियोजन नीट केलं ना तर मला असं वाटतं 2 दिवस लागू शकतात. पण पाणी पळवण्याची स्पर्धा आहे, इंजिनियर कोणाच्या तरी दबावाखाली काम करतात किंवा कामच करत नाही. वाटतं जर त्यांनी काम करायचं ठरवलं, आयुक्तांनी प्रत्येक जलकुंभावर एक माणूस बसवला, एक इंजिनियर बसवला, तांत्रिक दृष्ट्या सक्षम, तर मला असं वाटतं या शहराला पाणी मिळवायला द्यायला अवघड काम नाही. आता अंबादास दानवे जे आहेत ते ह्या सगळ्या माध्यमातून प्रशासनाला सांगणार आहेत का ह्या गोष्टी केल्या पाहिजे? कारण जसं तुम्ही सांगितलं की आता गेल्या काही दिवसापासून तुम्ही प्रशासनातल्या प्रत्येक व्यक्तीला सांगितलं गेलंय, तुम्ही मध्यंतरी त्या आयुक्तांचे फोटो वगैरे आहे ते बघितले ज्या पद्धतीने आहे. कारण एक गोष्ट शहरवासियांनी बघा, शहरवासियांनी एक गोष्ट तर अनुभवली आहे की आपल्याकडे जो कोणी आयुक्त येतो तो एक तरी कुणाच्या तरी जवळचा असतो, त्याला इव्हेंट करण्यात फार रस असतो, पण मूळ समस्या कधी सुटत नाही. आता अनेक असे भाग आहेत, म्हणजे ज्या तुम्ही सातारा देवळामध्ये म्हणतात, आपले पालकमंत्री ज्या भागामध्ये राहतात तिथेही काही असे भाग आहेत जिथे 24 तास पाणी येतं, मेन लाईन फोडून तिथे लोकांना पाणी दिलं गेलं, अशा चोरी जी पाण्याची ती तिथे चालू आहे. पण ह्या सगळ्या गोष्टीवर एक कुठलाच राजकीय नेता नव्हता आतापर्यंत, म्हणजे या आधी तरी मी बघितलं नाही की जो फक्त पाण्याच्या मुद्द्यावर लोकांसाठी लढला किंवा या पाण्याच्या मुद्द्यावर त्यांनी बोललं गेलं. तर हे लबाडांनो पाणी त्याचा पूर्ण काय असणार आहे, मोहीम काय असणार आहे, आणि तुम्ही प्रशासनाला आधी धारेवर धरणार आहेत, सरकारला प्रश्न विचारणार, नेमकं काय? आणि याचं मला असं वाटतं, मला याच्यात राजकारण करण्यात कोणताही इंटरेस्ट नाही. मी प्रशासनाबरोबर आजच आयुक्तांबरोबर बसलो नाही अजून, बोललो, आयुक्तांशी चर्चा केली, शहरातल्या काही मान्यवर लोकांशी पण मी चर्चा केली, पक्षाचे जे ज्येष्ठ नगरसेवक आहे ज्यांना याचं ज्ञान आहे त्यांच्याबरोबर मी चर्चा करणार, काही जुने पाणी पुरवठा विभागाचे अधिकारी यांच्याबरोबर चर्चा करणार, आणि शेवटी मी प्रशासनाबरोबर एक आठवड्याभरात बसणार. याच्यात निश्चित काही मी पर्याय सुद्धा सुचवणार. हे पहा, जर प्रश्न माझा तर त्याला उत्तर सुद्धा काय असावं हे माझं काम आहे असं मी समजतो. मी
एक शिवसैनिक आहे, मी एक कार्यकर्ता आहे. कार्यकर्ता असताना जसा माझा प्रश्न आहे त्याचं उत्तर सुद्धा मी सजेस्ट केलं पाहिजे. नुसते मी प्रश्न निर्माण करणं याला काही अर्थ नाही. म्हणून मी प्रशासनाला काही पर्याय सुद्धा सुचवणार. मला असं वाटतं रस्त्यावर जर प्रशासन उतरलं तर हा पर्याय त्यांनी जर स्वीकारला तर आपण पाणी देऊ शकू. एक आठवडा लागेल त्याला, एक दिवस आपण कमी करू शकू. मला असं वाटतं हे होऊ शकेल. आणि त्याच्यासाठी मला आंदोलन महत्वाचं नाही, तर या शहराला पाणी मिळणं महत्वाचं आहे. उलट माझ्यासोबत कोणी आलं, मी त्याला कोणाला लबाड स्वतःला वाटत असेल आपण लबाड म्हणलो तर मी लबाड शब्द मागे घेईन, पण तो पाणी द्या या शहराला हे तर महत्वाचं आहे. त्याच्यामुळे पालकमंत्री असतील नाही तर अन्य मंत्री असेल त्यांना या विषयाची चांगली जाणीव आहे. ठीक आहे, राजकीय दृष्ट्या ते माझ्या बाजूने बोलतील, विरोधात बोलतील, मला त्याच्याशी काही बाजूने बोलले तरी मला प्रॉब्लेम नाही, विरोधात बोलले तरी मला काय बोललो. पण एक निश्चित की 1 महिना या शहराच्या पाण्याच्या विषयावर जनतेबरोबर उभा राहायचं ठरवलं. 1 महिना म्हणजे सातत्यानं राहील, पण हा 1 महिना एक मात्र विषय की पाणी लोकांना मिळालं पाहिजे. कारण मला असं वाटतं याच्याशिवाय प्रशासन सुद्धा वठणीवर येणार नाही. ज्या काही गोष्टी शासनाच्या हातात आहेत त्या सुद्धा वठणीवर येणार नाही. माझा व्यक्तिगत पॉलिटिकली बघायला गेलं तर कोणत्याही राजकीय पक्षावर, कोणत्याही राजकीय नेत्यावर माझा कोणताच दोष नाही, परंतु प्रशासनातली जी बेमुरवतखोरी आहे याच्यावर माझा निश्चित दोष आहे. आणि मला वाटतं तो जर काढला तर पाणी आपल्याला मिळू शकेल. काही लोकांचा आरोप आहे ही मनपाची रंगीत तालीम आहे. मनपाची रंगीत तालीम आहे खरंच यात. हे पहा, लोक डोळे बोलले असते. उद्या अशा पद्धतीनं लोक रस्त्यावर पाण्यासाठी फिरतात आणि आम्ही गुपचूप बसलो असतो तर लोक आम्हाला म्हणतात तुम्ही काय करता, असे लोक प्रश्न विचारले असते. कोणी आता रंगीत तालीम म्हणत असेल तर शिवसेना रात्रंदिवस काम करते, शिवसेना रात्रंदिवस रंगीत तालीम करते असं म्हणत. आम्हाला काय हाच विषय नाहीये. सगळ्यांनी आमच्या सोबत, आम्ही जनतेला सोबत, आम्ही काय फक्त शिवसेनेसोबत असं थोडी म्हटलेलं आहे. ज्याला ज्याला यायचंय जन आंदोलन उभं केलंय आम्ही. लबाड आणो पाणी द्या एक जन आंदोलन. शिवसेना हा नंतरचा मुद्दा आहे. त्यात शिवसेना सहभागी होते, अन्य नागरिक सहभागी होतील. आम्ही आवाहन करतोय, आम्ही लोकांना भेटायची मोहीम सुरू करतोय. आता येणाऱ्या काळामध्ये जवळपास या शहरामध्ये 700 ते 800 बैठका आम्ही करतोय या शहरामध्ये संघटनात्मक पद्धतीनं. आणि याच्यामध्ये पाणीच्या विषयी जी काही स्थिती ती जनतेला सांगतोय. सर्वात महत्वाचा म्हणजे गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेला पाणी पुरवठ्याचा प्रश्न तुम्ही हातात घेतलाय, त्याबद्दल तुमचे पहिल्यांदा तर आभार. पण आता अजबनगरचे नगरसेवक ते महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असा एक मोठा प्रवास आपण केलेला आहे. आणि राज्याचे विविध प्रश्न आहेत ज्यावर तुम्ही प्रत्येक वेळा व्यक्त होत असतात. आजच म्हणजे काही क्षणापूर्वीच अशी माहिती आली आहे की हिंदी ही आता सगळीकडे कंपल्सरी करणार आहेत, स्वीकार सगळ्यांनी हिंदी बोला असं सांगितलं आहे. मराठी विरुद्ध हिंदी, मराठी विरुद्ध परप्रांतीय जो काय वाद आहे तो गेल्या काही दिवसांपासून सध्या सुरू आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची या संदर्भातली भूमिका नेमकी काय? कारण महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज ठाकरे यांनी त्यांची क्लिअर भूमिका घेतली आहे की मराठी आम्ही सगळीकडे असली पाहिजे या संदर्भातली. आणि आज पुन्हा निर्णय आलाय की हिंदी कंपल्सरी करा. तर शिवसेनेची भूमिका मराठी विरुद्ध हिंदी वादामध्ये या महाराष्ट्रात मराठीच राहिली पाहिजे. कंपल्सरी बाकी भाषा या महाराष्ट्रात करता येणार नाही. अजून पक्षाने काय भूमिका जाहीर केली मला माहिती नाही, पण मी एक पक्षाचा नेता म्हणून मला जे वाटतं ते सांगतो. या महाराष्ट्रात मराठीच राहिली पाहिजे. बाकी भाषा तुम्हाला शिकायच्या तर शिका, नाही शिकायच्या तर नका शिकू. इंग्रजी असेल, हिंदी असेल, मग कोणाला उर्दू शिकायचं असेल, कोणाला तेलुगू शिकायचं असेल तर ज्याचा त्याचा विषय. पण मराठीला कॉम्प्रोमाइज नाही ही भूमिका आपल्याला सगळ्यांनी ठेवावी लागेल. जर उद्या अशा पद्धतीनं सगळ्याच भाषा आक्रमण करत राहिले तर मराठी संपेल ना. मराठीची शेवटी वेगळी ताकद आहे, मराठीचा एक वेगळा रुतबा आहे, मराठी एक वेगळी दम ठेवणारी भाषा आहे. आणि मला असं वाटतं मराठी कंपल्सरी असलीच पाहिजे. बाकी कोणत्याही भाषा या महाराष्ट्रात तरी कंपल्सरी करता येणार नाही. हा मराठीचा मुद्दा जेव्हा राज ठाकरेंनी आता घेतला, याच दरम्यान 1-2 दिवसांपूर्वी राज ठाकरेंची भेट घेतली आपल्या उपमुख्यमंत्र्यांनी. एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि त्यानंतर पुन्हा चर्चा सुरू झाल्या. जशा माध्यमांमध्ये चर्चा येत असतात, अनेकदा अशा चर्चा होतात की एक कुणाची भेट घेतली की हा त्यांच्यासोबत जाणार, तो त्यांच्यासोबत जाणार, अशा तुमच्यासोबत पण म्हणजे तुमच्याबद्दल पण अशा चर्चा होत असतात की इकडे जाणार की ते तिकडे येणार, अशा चर्चा होतात. आता ह्या चर्चेमध्ये म्हणजे एकनाथ शिंदे आणि राज ठाकरेंची जी भेट झाली, या भेटीचा अर्थ नेमका काय वाटतो तुम्हाला? की खरंच एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र येतील का? कारण राज ठाकरेंच्या पुत्राचा पराभव ज्यांच्यामुळे झाला ते एकत्र येऊ शकतात का? आणि ते जर एकत्र आले मुंबई महानगरपालिकेत तर शिवसेना युबीटी पक्षाला त्याचा काही फटका बसेल? हे अशा भेटीगाठी राजकारणात होत असतात. भले एकनाथ शिंदे यांची भेट असेल किंवा राज ठाकरेंची भेट असेल,
तुम्ही म्हणाल तर 4 महिन्यापूर्वीच एकनाथ शिंदेचा पक्ष राज ठाकरेंच्या मुलाविरुद्ध लढला, राज ठाकरेंच्या मुलाचा पराभव झाला. तर मला असं वाटतं अशा भेटीतून फार राजकीय अर्थ काढावे अशातला काही भाग. नेहमीच उद्धवजी ठाकरे साहेब आणि राज साहेबांविषयी सुद्धा असंच बोललं जातं, हे दोघं भाऊ एकत्र होणार का? आता एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे एकत्र होणार का? भाजप आणि मनसे काय करणार? अशा सगळ्या प्रश्न आहेत. पण आजच्या घडीला मला असं वाटतं, मनसे असो का एकनाथ शिंदे असो, हे सगळे भाजपचे बटीक बनलेले लोक आहेत. हे भाजपच्या इशाऱ्यावर नाचणारे लोक आहे आणि यांचं एकमेव विरोध उद्धवजी ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला आहे. आणि मग ही उद्धवजींची शिवसेनेला विरोध करण्यासाठी हे लोक कोणाशी कोणी एकत्र होत आहे. कोणी कधी विरोधात लढतं, कधी कोणी बाजूने लढतं. पण मला असं वाटतं जेवढे विरोधक एकत्र होतील तेवढी शिवसेना मजबूत होईल. हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. मनसे विरोधात लढल्यानंतर शिवसेनेचा फायदाच झालेला आहे. आता काय मनसेचे हाल झाले? मनसेच्या किती जागा आल्या? 1.5% मतं पण नाही पडले मनसेला. कारण तुमच्या भूमिका दुधारी आहे ना. आमच्या भूमिका क्लिअर आहे ना. भूमिका दुधारी ठेवून तुम्ही राजकारण नाही करू शकत. तुम्ही भाजपला शिवाय देणार, भाजपची मदती घेणार. तुम्ही एकनाथ शिंदेचा विरोधातही लढणार, एकनाथ शिंदेला तुम्ही भेटणार. पण तुमच्या भूमिका मला वाटतं सुस्पष्ट नाहीये. आणि त्याच्यामुळे अशा किती जरी एकत्र भेटले तर शिवसेनेला काही फरक पडत. महानगरपालिकेच्या जसं आधी आपला विषय निघाला की महानगरपालिकेच्या इलेक्शनच झालेले आहेत बऱ्याच दिवसांपासून, वर्षांपासून. मनपा निवडणूक आता लागेल अशी शक्यता आहे, किमान 4 महिन्यात 6 महिन्यात काय जे असेल ते. महाराष्ट्र विधानसभेला महाविकास आघाडी म्हणून आपण सगळे लढलात तिन्ही पक्ष सोबत. आताची जर तयारी म्हणजे छत्रपती संभाजीनगर किंवा मुंबई महानगरपालिका, ज्या महत्वाच्या काही शिवसेनेचा गड असलेल्या ज्या काही महानगरपालिका आहे, तिथे अशी काही चर्चा आहे स्वबळावर लढण्याची? कार्यकर्त्यांची भावना काय? कारण तुम्ही राज्यभर फिरताय, तर तिथे काय भावना आहे? आणि खरंच महाविकास आघाडी म्हणून लढण्यात फायदा आहे की स्वबळावर लढण्यात फायदा आहे? तुमचं मत नेमकं काय? अंबादास दानवेंचं. हे पहा, याच्याविषयी पक्षप्रमुखांनी सगळ्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. प्रत्येक शहराची वेगळी भूमिका असते. मुंबईची वेगळी असेल, पुण्याची वेगळी असेल, नागपूरची वेगळी असेल, संभाजीनगरची वेगळी असेल, ठाण्याची वेगळी असेल. त्या ठिकाणची राजकीय स्थिती पाहून निर्णय घ्यावा लागतात असं मला वाटतं. आणि म्हणून आत्ताच, कारण निवडणुका काही जाहीर झालेल्या नाही, कधी होतील तुम्ही जरी म्हटले तरी 4 महिने याचा भरोसा नाही. कारण सुप्रीम कोर्टात आता हिअरिंग चालू आहे. त्याचा निकाल कधी येतो, काय येतो, त्याच्यावर अवलंबून आहे. राज्य सरकार या निवडणुका पुढे मागे व्हावं असं सातत्यानं प्रयत्न करतं. मागच्या 3 वर्ष सरकार होतं, आताही सरकार आहे. निवडणुका हो म्हणून हे काही फार प्रयत्न करत नाही. पण मला असं वाटतं की येणाऱ्या काळात निश्चित अशा पद्धतीनं त्या राजकीय स्थितीत, माझं तर व्यक्तिगत मत असं आहे, तिथल्या स्थानिक युनिटवर ही जबाबदारी द्यावी की त्यांनी अलायन्स करायची की नाही करायची. जिथं राजकीय दृष्ट्या योग्य वाटेल तर तिथं ती केली पाहिजे, जिथं अयोग्य वाटेल तिथं नाही केली पाहिजे. त्यांनी काय फरक पडणार? महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून तुमचा कार्यकाळ जो आहे तो काही महिन्यांनी आता संपेल, काही महिन्यांमध्ये. काय असेल पुढची भूमिका, नेमकी कशी असेल? आणि अंबादास दानवेंना आता कुठल्या कोट्यातून आमदारकी लढवायची आहे? जी पुन्हा स्थानिक स्तरावर माझी सातत्यानं इच्छा लोकसभेत जाण्याची राहिलेली. बरोबर, सातत्यानं इच्छा राहिली. आता नाही, मागच्या 2-3 टर्म पासून. बरोबर. पण शेवटी कोणत्याही राजकीय कार्यकर्त्याचं भवितव्य हे त्याच्या पक्षप्रमुखाच्या हातात असतं. बरोबर आहे. त्यामुळं त्यावेळेस मला मान्य पक्षप्रमुखांनी विधान परिषदेची जबाबदारी दिली. 3 वर्ष सदस्य आणि आता येणारा 3 वर्ष मी विरोधी पक्ष नेता म्हणून काम करतोय. मला असं वाटतं मला पुन्हा विधान परिषदेत जायचं की अन्य काय जबाबदारी द्यायची, हे पक्षप्रमुखाचा पूर्ण अधिकार आहे. आणि माझा पक्षप्रमुखाच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास आहे. आणि त्याच्यामुळे मी शिवसेनेचा नेता पण आहे. माझ्याकडे मोठी जबाबदारी आहे. माझ्याकडे आता मराठवाड्याची संघटनात्मक जबाबदारी आहे. आणि म्हणून जी काही जबाबदारी द्यायची ते पक्षप्रमुखाचा अधिकार आहे असं मला वाटतं. पण एक शिवसैनिक म्हणून माझ्या अधिकाराला कोणी धक्का लावू शकत नाही हे मला माहिती आहे. आणि मी त्याच पद्धतीनं ताकदीनं सातत्यानं काम करीत राहणार. साहेब, तुम्ही तुमची एक भूमिका जी आहे ती वारंवार तुम्ही स्पष्ट करता दरवेळी तुम्हाला जेव्हा कधी विचारतात. कारण काय आता म्हणजे लोकांची भावना अशी झालेली आहे की इतिहास असं सांगतो की विरोधी पक्षनेता काही दिवसांनी का होईना पक्ष बदलतो. राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, अजित पवार, धनंजय मुंडे किंवा तत्सम सगळं अशी परंपरा राहिली आहे की बऱ्याचदा विरोधी पक्षनेता नंतर सत्ताधारी पक्षात जातो. अनेकदा असो तुम्ही वारंवार सांगता की आम्ही पक्ष सोडणार नाही, मी ठाकरेंसोबत राहणार.
काय तुम्हाला नेमकं असं काय वाटतं, ह्या बातम्या कशा पेरल्या जातात, काय ह्या पत्रकारितेच्यात तुम्हाला काय वाटतं नेमकं काय? नाही, कसं आहे, त्याला काही कारण असू शकतील आणि बातम्या पण लागत असतात लोकांना, त्याच्यामुळे सगळ्याला काही हरकत नसते. अशा बातम्या जाणार 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 असं मागच्या 2 वर्षांनी खूप वेळेस बातम्या आलेल्या आहे. खूप वेळेस महिन्याला बातमी येते की अंबादास दानवे इकडे जाणार तिकडे जाणार. पण मला असं वाटतं तो काळ आता नाहीये आणि ज्या नेतृत्वाने आपल्यावर एवढी जबाबदारी दिलेली आहे त्या जबाबदारीत मी समाधानी आहे. काही एखादं गोष्ट प्राप्त करण्यासाठी एखाद्या ठिकाणी आपला पक्ष विचार बदलणं माझ्या मनाला तरी पटणारं मुळीच नाही. त्यामुळे मला असं वाटतं एखादी गोष्ट कमी मिळाली तरी चालेल, पण पक्षाची गद्दारी करू नये, पक्षाची निष्ठा सोडू नये. आणि निष्ठेला फळ मिळतच असतं. आता समजा मी विरोधी पक्षनेता झालो, हे निष्ठेचंच फळ आहे ना. मी मागच्या 25-30 वर्षांना संघटनेचं काम करतो. तुम्ही जाता सांगितलं, मी नगरसेवक कधी होतो? 99 ला. त्याला किती वर्ष झाले? 25 वर्ष. मी आता काय आहे तर विरोधी पक्षनेता. जर मी म्हटलं असं नगरसेवक झालो, आता आपल्याला आणखी काहीच व्हायला भेटत नाहीये, चला काहीतरी करू, आम्ही नाही विचार केला. मी संघटनेत मी उपजिल्हा प्रमुख राहिलो, जिल्हा प्रमुख राहिलो, अन्य काय काय जबाबदाऱ्या कुठल्या मिळाल्या त्या घेत राहिल्या, आमदार राहिलो, विरोधी पक्षनेता झालो. आणि मला असं वाटतं आज मी शिवसेनेचा नेता आहे. शिवसेनेत उद्धवजी ठाकरे साहेबांनंतर महत्वाची जबाबदारी कोणती असेल ती नेत्यांची आहे. नेत्यांचे जे काय शिवसेनेचे 12-14 नेते त्याच्यातला मी आहे आणि त्याच्यामुळे ती जबाबदारी माझ्या दृष्टीनं मोठी आहेच आहे ना. आणि त्याच्याही पुढे जाऊन पक्षप्रमुख ज्या जबाबदारी देतील ती मी पार पाडेल. कारण हे बा तुमच्याच जे तिकडे गेलेला जो गट आहे त्यातले एक महत्वाचे नेते इथलेच ते तुमचे जे या शहरातले जे दुसरे नेते त्यांच्या येण्याला होकार देतात. पण जेव्हा कधी त्यांना विचारलं जातं की तर दानवे साहेब येणार तर चालतील का, तिथे जरा दबक्या आवाजात म्हणतात नको तू माझ्या डोक्यावर बसेल. म्हणजे काही असे दबक्या आवाजात अशा चर्चा. कारण माझ्या दम आहे ना, माझ्या दम आहे, माझ्या ताकद आहे आणि हे त्यांनाही माहिती आहे. आणि म्हणून दम आहे ताकद आहे म्हणून मी त्यांच्याकडे कशाला जाऊ. माझ्या पक्षाचं नेतृत्व मला करायला भेटतं ना, दुसऱ्याची चापलुसी कशाला भेटू मी. माझं स्वतःचं नेतृत्व आहे ना माझ्या पक्षामध्ये. दुसऱ्याच्या नेतृत्वाखाली दुसरीकडे जाऊन मी का काम करू. आज माझ्याकडं मान्य उद्धवजीने 8 जिल्ह्याची जबाबदारी दिली. माझा जिल्ह्याचा तर मी आहेच आहे. कोणी काही जरी झालं तरी माझ्या जिल्ह्याचा तर मी प्रमुख आहेच शिवसेनेचा. पण अजून 8 जिल्ह्याची जबाबदारी असताना मी स्वयंभू नेतृत्व करत असताना मी दुसऱ्याच्या अंडर काम करायला दुसरीकडे का जाईल. आणि ज्या नेत्यांना असं वाटतं तर त्यांना भीती वाटते की बाबा आपण भीती वाटायचं काही कारण त्यांनी बाळगण्याची गरज नाही. मला काही इंटरेस्टच नाहीये, मी कधी असा विचारच करणार नाही. त्याच्यामुळे त्यांनी भेटून त्यांनी समाधानाने काम करावं असं माझं त्यांनाही सांगणं आहे. कारण हे बा साहेब छत्रपती संभाजीनगर लोकसभेत पराभव झाला, विधानसभेत 9 पैकी एकही जागा महाविकास आघाडीला आलेली नाही. आणि राज्यभरात जे सध्याचं वातावरण त्यामध्ये आता खरंच एक गरज आहे की संघटनात्मक काम, थोडंसं संघटनात्मक चेतना निर्माण करण्याची. त्याचाच एक भाग म्हणून काल परवा नाशिकमध्ये मेळावा झाला. काय वाटतंय तुम्हाला की शिवसैनिकांमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातल्या सर्व कार्यकर्त्यांना जागृत करण्याची गरज आहे का की जेणेकरून हा सगळा फायदा. कसं आहे की निवडणुकीतलं मला असं वाटतं वातावरण ज्यावेळेस होतं, ज्या पद्धतीनं जनता महाविकास आघाडीच्या बाजूनं होते आणि नंतर निकाल लागल्यानंतर आजही निवडून आलेले त्यांनाही आणि पराभूत झालेली त्यांनाही पराभवाची कारणं कळाले नाही, जिंकणाऱ्याला जिंकायचे कारण कळाले. एक तर वोटिंग मशीनवर आपण आरोप लावतो, एक तो मुद्दा आहे. परंतु सत्ताधारी पक्षानं ज्या पद्धतीनं आपल्या आर्थिक शक्तीचा वापर केला, सत्तेचा वापर केला आणि काही योजना इलेक्शनच्या तोंडावर जाहीर केल्या, निश्चित या योजनेमुळं आमचा पराभव झाला हे तर मी कबूल करेल. पण आता हीच योजना कशा पद्धतीने डबघायला आणली जाते. शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करणार सांगितलं, ती कर्जमुक्ती झाली नाही. लाडकी बहीण योजनेमध्ये 8 लाख महिलांना आता 1,500 500 वर आणलं. तर जनतेला आम्ही हे त्यावेळेस सांगत होतो तर बाबा या योजनेला विरोध करतात असं आमच्या विरुद्ध सांगितलं गेलं. पण जनतेला आम्ही सत्य सांगत होतो ते आता समोर आलेलं आहे. आणि मला असं वाटतं आताच्या घडीला राज्य पूर्णपणे आर्थिक डबघाईला आलेलं आहे. या राज्याची आर्थिक स्थिती अतिशय देशोधडीला या राज्याला या सरकारने लावलेलं आहे. हे राज्य लुटण्याचं काम आताचं सरकार करतं. शेतकरी त्रस्त आहे, माता भगिनी त्रस्त आहे, बेरोजगार युवक त्रस्त आहे. आणि म्हणून मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये निश्चित यांना धडा तर जनता शिकवेल.
साहेब 2 मिनिटासाठी आपण असं बघूयात की तुम्ही एका पक्षाचे नेते या भूमिकेतून बाहेर आहात. तुम्ही पत्रकार आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहेत, बाकी सगळं तुम्ही राज्यशास्त्रामध्ये अभ्यास केलाय, तुम्ही समाजशास्त्रात केलाय. सध्याचं जे काय राजकारण सुरू आहे, म्हणजे देशातलं जे सुरू आहे, राज्यातलं जे सुरू आहे, राजकारणातले जे मुद्दे आहेत, ज्या मुद्द्यांवर बोलायला पाहिजे त्या मुद्द्यांवर खरंच बोललं जात आहे का? आणि अंबादास दानवे यांची खरंच काय भूमिका आहे? राजकारण कुठल्या मुद्द्यावर केलं पाहिजे आणि काय पुढची वाटचाल असली पाहिजे? राजकारणाच्या कुठल्या मुद्द्यावर बोललं? खरं बोलायचं तर मी एक शिवसेना प्रमुखाच्या विचाराचा शिवसैनिक आहे. आम्ही जेव्हा शिवसेनेचं कामाला लागलो तेव्हा आमचे काही महत्वाकांक्षा राजकीय पदं नव्हती. एक हिंदुत्वाचा संरक्षण केलं पाहिजे, हिंदुत्वासाठी काम केलं पाहिजे ही मनामध्ये उर्मी होती, ऊर्जा होती. एक तत्वासाठी विचारासाठी काम करतो. समोर आमच्या काँग्रेस होतं, त्यावेळेस काँग्रेस हे आम्हाला विरोध करायचं, ताकदीनं विरोध करायचं, परंतु त्याची एक लेवल होती. आमची पण विरोध करण्याची एक लेवल होती. उलट आम्हीच जास्त आगाऊपणा करायचो. पण काँग्रेस सत्तेवर असूनही कधी आम्हाला एक लिमिट सोडून विरोध कधी झाला नाही. झाला विरोधी पक्ष म्हणून किंवा सत्ताधारी पक्ष म्हणून निश्चित शिवसैनिकाला जेरीस आणण्याचा प्रयत्न झाला. पण एक तत्व विचार असं म्हटल्यावर आम्ही त्यासाठी समजा आम्ही बापू काळाजादेकडे जायचो. आम्हाला कधी बापूकडे जावं असं नाही वाटलं. बापू समाजवादी विचारसरणीचे होते. आम्ही काँग्रेसच्या एखाद्या नेत्याकडे जायचो. आमच्याकडे दादा मी आमच्या भागात राहायचे, त्याच्याकडे जायचो. एस.टी. प्रधानांकडे जायचो, आम्ही दादा गणवरकरांकडे जायचो. पण आम्हाला कधी असं वाटलं नाही की यांच्या घरी का जावं, यांच्याशी का बोला असं. आणि त्यांनी असं म्हटलं नाही की अरे शिवसेनेचे पोरं यांना जवळ येऊ नका देऊ, यांना दूर करा. एक आपलेपणा होता, एक मदत करण्याची तयारी होती आणि एक तत्वानी विचारांनी काम करण्याची एक पद्धती होती. आता मला असं वाटतं की ही सगळी पद्धती लयास गेलेली आहे. कोणी लोक प्रॅक्टिकल राहिले नाही. स्वार्थी मंडळीचा मोठ्या पद्धतीनं आज एखादा कार्यकर्ता आज कामाला आला, पक्षात आला की त्याला उद्या नगरसेवक व्हावं लागतं, त्याला आमदार व्हावं वाटतं, त्याला मंत्री व्हावं वाटतं. पण मला असं वाटतं आम्ही त्या काळात काम करत असताना आमच्यापेक्षाही जुने लोक 25-25, 30-30, 40-40 वर्ष काम करणारे लोक, पण त्यांनी हे पद नाही मिळालं म्हणून ही नाराजी, हे मिळालं तरच मी हे करतो असं कधी आम्हाला म्हटलेलं नाही, कधीच म्हटलं नाही. मग सगळ्या पक्षात भले मग काँग्रेसचंही असेल तसंच होतं, भाजपचंही तसंच होतं, शिवसेनेचंही तसंच होतं, बाकीचे पक्ष तर नव्हते. म्हणजे या शहरामध्ये भाजपचे रामभाऊ गावंडे सारखे लोक होते, शालिग्राम बसाई बंधू सारखे लोक होते, असे लोक होते ना. बरोबर. प्रिन्सिपलचे लोक होते. काँग्रेसचे लोक प्रिन्सिपलचे होते. दादा कनोरकर या शहरामध्ये होते, दादा मिया होते, मनमोहन सिंग ओबेरॉय होते, अशोक सायन्ना होते, हे सगळे प्रिन्सिपलचे लोक होते. आणि मला असं वाटतं अशा पद्धतीनं विचार किंवा तत्व आताच्या पिढीला पक्षामध्ये कोणत्याच नाही, कोणत्याच. तुम्ही मला सांगितलं ना, मी राजकीय सोडून एक संवेदनशील व्यक्ती म्हणून बोलतो. एक सामान्य व्यक्ती म्हणून ज्यावेळेस मनाला अशा पद्धतीनं एकमेकाचे बदले, एकमेकाविषयी विरोध केला जातात, त्यावेळेस मनाला वेदना होतात. मनाला वेदना अशा होतात की बाबा आताच्या घडीला तुम्ही कोणत्या स्तराला गेलेले आहात, राजकारणासाठी तुम्ही काय काय करता, समाजामध्ये कशा दंगली घडवतात, समाजात कसे भेद निर्माण करता, जातीत भांडणं कसे लावता, मग आपला कोण परका कोण याच्यासाठी कसं आपल्या माणसासाठी तुम्ही सगळं वेशीला खुंटीला टांगून ठेवता, बाकीच्याला विरोध कशा पद्धतीनं बेंबीच्या देठापासून करता, ज्याची गरज नाहीये. मग याच्यात नुसतं राजकीय नाही, मग त्याच्यात पत्रकारितेमध्ये सुद्धा झालेलं आहे. पत्रकारितेमध्ये सुद्धा या संभाषणात काम करत असताना प्रिन्सिपलचे पत्रकार होते. या शहरासाठी, या जिल्ह्यासाठी, विकासासाठी वेगळे मुद्दे मांडायचे. आताही पत्रकारांना काय असतं, याचे भांडणं काय, समजा आमचं आंदोलनाकडे कोणी बघणार नाही, पण तू याला हा काय नाही आला, तुम्हाला काय करायचं, आमच्या पत्रकार बसेल, कोण येईल आणि कोण नाही, पत्रकाराला काय घेणार, बरोबर नाही. तसंच राजकीय कार्यकर्त्याला आहे. मला असं वाटतं ज्या पद्धतीनं प्रिन्सिपल आहे, मला आठवतं की आम्ही पत्रकार परिषदा करायचो तर या शहरामध्ये एक मोठे मोठे पत्रकार होते की त्या पत्रकारांना त्यावेळेस तर फोन कमी होते, पण आम्ही जाऊन पत्र द्यायचो पत्रकार परिषदेचं, रिस्पेक्टफुली द्यायचो. ते रिस्पेक्टफुली यायचे. कधी कोणत्याही कोणाला एकमेकांशी अपेक्षा नसायच्या. 2 ओळी जरी छापल्या तरी आम्ही आनंदी व्हायचो. आता आमच्या 8 कॉलम बातम्या आल्या तरी आम्ही समाधानी नाही. तुमच्या चॅनलवर आमच्या 5-5 मिनिट बातम्या आल्या तरी आम्ही समाधानी नाही. आधी कोणत्या तरी बातमीत आम्ही मागे जरी उभं राहिलो तर त्याचे फोटो करून आम्ही दाखवायचो की आम्ही बातम्या चालू. आता असा काळ बदललेला आहे असं मला तरी वाटतं. कार्यकर्त्यामध्ये काय फरक झाला? आता तुम्ही नेत्यांमधला, पत्रकारांमधला फरक सांगा, पण तुम्ही स्वतः कार्यकर्ते म्हणून कारकीर्द सुरू केली. कार्यकर्त्यामध्ये पण मी कार्यकर्त्याविषयीच बोलत होतो की कार्यकर्ते सुद्धा आता, मी सगळ्याविषयी नाही बोलणार, कोणी गैरसमज करते, एक स्वार्थ मोठ्या प्रमाणात भोकाळलेला आहे. माझं काय,
एवढी भूमिका आलेली आहे. मला काय मिळत असेल तर काम करेल अशा प्रकारची स्थिती सगळ्या पक्षामध्ये झालेली आहे. पण माझ्या पक्षाचं हिताचं व्हावं, माझ्या शहराचं हित व्हावं, माझ्या महाराष्ट्राचं हित व्हावं, ही मानसिकता मला असं वाटतं कार्यकर्त्यामध्ये कमी प्रमाणात आहे. आधीच्या कार्यकर्त्यात सगळ्या पक्षाची ही होती, चला माझं एखादं नुकसान होऊ द्या, काही फरक नाही पडत, पण माझ्या शहराचं, माझ्या पक्षाचं, माझ्या महाराष्ट्राचं जर भलं होत असेल तर माझं काही झालं तरी चालेल, ही मानसिकता निश्चित होती आहे काही जणांची. पण आताच्या कार्यकर्त्यांची ही मानसिकता नाही. त्यांना काही घेणं नाही, ना समाजाशी काही घेणं आहे, ना शहराशी काही घेणं आहे, ना राज्याशी काही. अशी एक पिढी मला वाटतं नव्यानं येते. मला वाटतं हे धोकादायक आहे. साहेब, आता शेवटाकडे की तुम्हाला मी 2 पर्याय देतो, त्यातले फक्त एक निवडत चला फक्त याच्यात. लोकसभा, विधानसभा. लोकसभा. मुंबई, संभाजीनगर. मुंबई. भाजप की शिंदेगड? दोन्ही नाही. भाजपचा आवडता नेता? अटलजी. शिवसेना नसेल तर? शिवसेना कधीच नसेल असं होणारच नाही. भविष्यात अंबादास दानवे राजकारण सोडून कुठल्या क्षेत्रात? कुठेच जाणार नाही. राजकारणात शेवटपर्यंत राहील, नाही तर शेती करेल. आपला पक्ष सोडून आवडणारा नेता? मी सांगितलं ना, अटलजी सांगितलं मी तुम्हाला. अटलजी. तुमच्या सहयोगी पक्षातले? नाही, मला अटलजी आवडतात, बस ही ना, बाकी नाही. पण शेवटचा एक प्रश्न आहे. आगामी मनपा निवडणूक आहेत, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. एक सर्वात मोठा टास्क काय असणार आहे की तुम्हाला वाटतं की ह्या गोष्टीवर आमच्या पक्षाने किंवा संपूर्ण विरोधी पक्षांनी या गोष्टीवर जर रान पेटवलं तर आम्हाला विजय मिळू शकतो, आणि त्या मुद्द्यावर खरंच राजकारण झालं पाहिजे किंवा त्याच्यावर खरं तर आवाज उठवला पाहिजे, असा एक मुद्दा ज्याला घेऊन पुढची 4 वर्ष 5 वर्ष आता जोपर्यंत सरकार आहे तोपर्यंत असा एक कुठला मुद्दा आहे ज्यावर तुम्हाला वाटतं की बोललं गेलं पाहिजे? पाण्याचं. तर हे होते महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते माननीय अंबादासजी दानवे साहेब. दानवे साहेब, खूप खूप धन्यवाद, तुम्ही वेळ दिलात. महाराष्ट्र भूमीच्या बिनधास्त मुलाखतीत तुम्ही मनमोकळेपणाने संवाद साधला, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. मंडळी, महाराष्ट्र भूमीचा हा जो कार्यक्रम आहे हा तुम्हाला नेमका कसा वाटतो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा, आणि महाराष्ट्र भूमीच्या युट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर तेवढं सबस्क्राईब मात्र करा. धन्यवाद. थँक्यू. जय महाराष्ट्र. जय महाराष्ट्र.